आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूयात। पोलीस पुत्र ओम साटमला प्रताप सरनाईकांनी मदतीचा हात दिलाय। जलतरणपटू ओम साटमला प्रताप सरनाईक आर्थिक मदत करणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबईतील बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या पोलीस पुत्र ओम साटमला प्रताप सरनाईक यांनी मदतीचा हात दिलाय। जलतरणपटू ओम साटमला प्रताप सरनाईक आर्थिक मदत करणार असल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे। पोलीस वडिलांना ओम साटमला मदत करणं आव्हानात्मक असल्याचं प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। तर जलतरणपटू ओम साटमला ऑलिम्पिकमध्ये जायचं असल्याचं सरनाईकांनी वक्तव्य केलेलं आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। ओम साटमला प्रताप सरनाईक आता मदत करणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबईतील बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या पोलीस पुत्र ओम साटमला प्रताप सरनाईकांच्या वतीने आता मदतीचा हात दिला जातोय। जलतरणपटू ओम साटमला प्रताप सरनाईक आर्थिक मदत करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। पोलीस वडिलांना ओम साटमला मदत करणं आव्हानात्मक असल्यानं प्रताप सरनाईक आता त्याला मदत करणार आहे। जलतरणपटू ओम साटमला ऑलिम्पिकमध्ये जायचे आणि त्यामुळे आता प्रताप सरनाईक त्याला मदत करणार आहे। ओम साटमची बातमी पाहिली आणि मराठमोळा मुलगा ज्याची ऑलिम्पिकची भरारी घेण्याची क्षमता आहे आणि त्याची मानसिकता पण आहे, अशा मुलाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका तर प्रताप सरनाईक घेणारच आहे। परंतु मला अभिमान वाटतो की बीडीडी चाळीमध्ये पोलिसांच्या वसाहतीमध्ये राहणारा सर्वसामान्य पोलिसाचा एक मुलगा ऑलिम्पिकची पातळी गाठण्याचा जर प्रयत्न करत असेल तर 100% शिवसेनेचा आमदार म्हणून आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहकारी म्हणून त्याला भविष्यामध्ये जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य करण्याची तयारी मी दर्शवतो। माझे अनेक सहकारी या बीडीडी चाळीच्या परिसरामध्ये राहतात, त्यांनी सुद्धा त्याच्याबद्दल सांगितलं। मी सर्वप्रथम ओमला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। त्याच्या आईवडिलांना सुद्धा शुभेच्छा देतो की त्याच्या आईवडिलांच्या आशीर्वादानेच तो आता पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे तुला भविष्यामध्ये हे यश लाभो असं मी ईश्वराकडे प्रार्थना करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।